हे पैसे घे, तुझं बॅगा उचल आणि निघा. घे. यांचे पैसे 10 दिवसाच्या आत परत करा, नाहीतर तुम्ही लिहून दिल्याप्रमाणे कांता शेठला तुमचं घर देऊन टाकण्याची ऑर्डर देणार. आत्माराम, 10 दिवस तुला विचार करायला. तू होकार आणि कागद फाटलाच म्हणून समज. अरे नुसता बघत काय राहिलायस? घे. माफ करा मालक, आम्ही ज्या कामासाठी इथे आलो होतो ते न करता हे पैसे घेणं म्हणजे भीक घेतल्यासारखी. तुम्ही आमच्या चांगल्याचाच विचार करताय, पण हे बिनकामाचे पैसे घेतले तर आमचं मन आम्हाला आयुष्यभर खात राहील. आणि या गजासमोर आम्ही काय उदाहरण ठेवायचं? हिऊ करून लोकांकडून पैसे मिळतात असं त्याला वाटलं तर त्याचं काय भविष्य राहील? मालक, आम्हाला क्यू नाही, आम्हाला काम द्या मालक. मालक, पुरी फार मोठं पाप घडण्यापासून वाचवलंस तुम्हाला आज. मोहान आंधळा झालो होतो मी पुरी. नाही मालक, आम्हाला आम्हाला किव नको, आम्हाला वाजवू द्या मालक, आम्हाला वाजवू द्या. तुम्हाला पैसे न देता तिथून घालवावं लागला. ठीक आहे. वचन देशील? काय आजी? या खोलीच्या बाहेर जाऊन मी तिला थांबवू शकले असते, पण त्यामुळं रावसाहेबांचा पापड मोडेल. आणि तसं झालं तर तिच्या संगत मी बी कायमची घराबाहेर गेली म्हणून समज. पण तिला थांबवणारा एकच माणूस आहे, तू आहेस. बघ, तुझ्या मनाला पटलं वाटलं तरच ते होऊ शकतं. वचन देशील? आजी, जर तशी काही परिस्थिती आली ना तर मी नक्कीच काहीतरी करेन. मी तुला वचन देईन. चला. मालक, दया करा, सोडा त्यांना. मला तसं करू नका, सोडा.
थांब युवराज, यांना घराबाहेर काढू नका. मरतय हे पोरगाच. हे तू मला सांगणार? मला तसं नाही दादा, म्हणजे प्लीज तुम्ही मला चुकीचं समजू नका. मला फक्त इतकंच म्हणायचंय की ही मुलगी घरकामात सगळ्यांना इतकी मदत करते आणि ती आपल्यासाठी काम करते म्हणजे काही उपकार नाही करत. आपण तिला योग्य तो मोबदला देतोय, पण कसं आहे ना, आपण रोज 100 गरिबांना अन्नदान करतोय, तर त्याचा ताण घरातील स्त्रियांवर येऊ नये म्हणूनच. आणि हिला तो ताण कमी व्हावा म्हणून तर इथे बोलवलंय. आणि हीच जर गेली तर पुन्हा तेच होणार ना. म्हणून मला तरी असं वाटतंय की हिला इथे ठेवायला काहीच हरकत नाही. अच्छा, म्हणजे संबळ सुद्धा हिलाच वाजवायला देऊ? कशाला? अहो दादा, माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. आयडिया हा, कसली? कसं आहे ना युवराज, आपण ना संबळ नेटवरून प्ले करूया. मला ना एक मस्त म्युझिक व्हिडिओ सापडले. काय करायचं, घरातल्या म्युझिक सिस्टीमला आपण मोबाईल कनेक्ट करू आणि मग आवाजच आवाज. तुझ्या कोणी नेटवरती पूजेला संबळ वाजवला होता? सॉरी दादा, परंपरा महत्वाची. मला काय वाटतं, आपण आत्माराम कडून लाईव्ह रेकॉर्डिंग करून घेऊया, म्हणजे जेव्हा आपल्याला हवं तेव्हा आपण वाजवू शकतो. तू काय बोलतोयस? तुला कळतंय? अरे, देवीच्या पूजेमध्ये असा खराखुरा संबळ वाजला पाहिजे. त्याची ती गुंज, त्याची ती तडतड, तो साक्षात्कार, अरे हा सगळा असा जिवंत अनुभव घ्यायला हवा. हो, एक मिनिट. हा, जिवंत अनुभव. एक मिनिट. हा, तर खराखुरा संबळ आत्मारामकडे आहे आणि आत्माराम पण इथेच आहे, पण त्याला श्वासाचा त्रास होतोय, त्यामुळे तो संबळ वाजवू शकत नाही. पण त्याची मुलगी वाजवू शकते. पण आपण तिला वाजवू द्यायचं नाही.